जय श्रीराम माझ्या तमाम लाडक्या मित्रांना। आज खूप दिवसानंतर आपला व्लॉग आला आहे। कारण तर खूप आहेत, काय येत नाही असं व्लॉग वगैरे, बट जाऊ द्या। तर आजचा विषय असा आहे, आज निघालो आहे आपण पुण्यासाठी। तर हा व्लॉग काही मोठा बनणार नाही आहे। आता पहिले आपण ओझर जातो आहे, ओझरहून मग आपण तिकडं पुण्यासाठी निघणार आहोत। आता केव्हा काम संपेल ओझरचं ते काही सांगता येत नाही। शक्यतो पुण्याला जात जात रात्रही होईल। तर हा व्लॉग ओझरपर्यंत राहील, त्यानंतर आपण डायरेक्ट पुण्याला निघणार। आणि पुण्याला गेल्यावरती जर आपल्याला टाईम भेटला, छोटीशी एखादी व्हिडिओ तयार करेन। पण टाईम नाही भेटला तर हा व्हिडिओ ओझरपर्यंतच सीमित राहील। पुण्याला काम थोडं अर्जंट आहे, टाईम भेटणं तर फार मुश्किलच आहे, पण थोडा टाईम तर काढूच आपण। चला तर मग करू आपली राईड सुरू। थोडं राईड करत करत थोडी म्युझिक एन्जॉय करू आपण आता। तेरा हुआ मैं सारा का सारा देख लेना, तेरे होठों पे हमेशा मैं हंसता ही रहूंगा, देख लेना। तूने बातें खोली कच्चे धागों में पिरोली, बातों की रंगोली से रंग खेलूं ऐसे होली मैं ना तेरा। दोनों धीमे धीमे जले, आजा दोनों ऐसे मिले, सभी पे लगे ना तेरे ना मेरे पाँव रे। चला तर मग आता फायनली सुरू होतोय। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, पुढच्या महिन्यापर्यंत आपला कॅमेरा म्हटल्यापेक्षा गोप्रो किंवा मोबाईल येतोय। तर या दोघांमधून एक वस्तू आल्यावर आपले राईड परत सुरू होणार आहेत। तो से नैना जब से मिले, तो से नैना जब से मिले, बन गए सिलसिले। तो से नैना जब से मिले। लाईफमध्ये काय चालू आहे काही समजतच नाही आहे। आईला जेव्हा चॅनल नव्हते तेव्हा इकडं जा तिकडं जा, हे फिर ते फिर, आणि जसे चॅनल चालू झाले मारी स्टॉपच लागला राव। सर्व काही ओके होतं आणि आता सर्व बिझी झालं। एक वारिया राह तकूं मैं बेचारा, एक वारिया। तर चला आपण पोहोचलो ओझरला। बघू इथून काय टाईम लागतो, मग आपला प्रवास तर पुणे तर आहेच। हा व्हिडिओ इथंच थांबू, परत पुन्हा भेटूया नवीन अशा व्लॉगमध्ये। आपण एक जुगाड करतोय, मग नंतर फायनल राहील अजून थोडे दिवस म्हटल्या पहिला पुढचाच महिना। आणि हा जर पुण्याला व्लॉग बनला तर याच व्लॉगमध्ये तो पण ॲड करू। छोटासा काहीतरी ट्राय करेल मी असा व्लॉग बनवायचा। तर चला, काळजी घ्या तुमची, घरच्यांची, मित्रांची, मैत्रिणींची, कोणाची पण, सर्वांचीच काळजी घ्या। तर सर्वांना जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय भारत। जय श्रीराम। तुम्हाला बोललो होतो या ब्लॉगमध्ये की पुण्याला जसा टाईम भेटला आपण तसा ब्लॉग तयार करू। तर तो ब्लॉग बनवला आहे, नक्कीच तुम्ही तोही पूर्ण बघा। कसा वाटला ट्रायल ब्लॉग तर नक्कीच कमेंट करा, शेअर करा।
पहिले लाईक करा, ठीक आहे, शेवटी लाईक करा. जय श्रीराम. भेटू आपण त्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, सुप्रभात. आज आलो आहे आपण पुण्याला. आपण आज बाहेर स्टे केला आहे. एक छोटासा व्ह्यू रूमचा. मग त्यानंतर पाहू कुठं जायचं आहे, अजून काय फिक्स नाही. फिक्स झाल्यावर तिथलंही आपण दाखवू. रात्री लेट नाईट पोचलो आहे, त्यामुळं आत्ता उठलो आहे. वाजले आपले आता कितना बजा रे, शायद 10:30. तर हा आपला व्ह्यू रूम. तर हा असा असतो आमचा पसारा सर्व संसार. हे पार्सल जे खाल्लं गेलं नाही, हे लॅपटॉप, हे वायरी आज ट्राय करायची आहे. कॉफी नाही तर चाय. हा असा पसारा असतो. आणि हे आपलं माझे वस्त्र हां, हे आपले वस्त्र. आता चालू आहे लवकर फ्रेश होऊ आणि निघू. राईड करून करून रात्री जाम होऊन जातं. एवढं जाम होतं की विषय. सहसा नाईटचा तर प्रवास आवडतच नाही मला. तो आवडतो फक्त डेचा. नाईटला एवढं बोर होऊन जातं, पण काय निघालं तो पोचावंच लागतं आपल्याला लोकेशनला. तर भेटू आपण आता. असा एक छोटासा रूमचा व्ह्यू. थांबलो होतो या एक छोट्याशा रूममध्ये. छोट्याशा ओके. फुल गरम. अरे हो, तर थोडं आपण बटन बंद करू. बंद केल्यावर आपण साखर नंतर टाकू. हे चाय, कॉफी बनवू. आय लाईक कॉफी. अजून नको. तर आपण ग्लास मध्ये याच्यात कॉफी टाकतोय. वरून टाकावं लागेल. काय करतोय तर फर्स्ट टाइम बनवतोय. कशी बनते काय म्हणतात. ओ देवा रे देवा, का करने का बाबा. पाणी तर बहुत ही कम होगा बे. तर याच्यात आपण टाकू नॅस्लेची कॉफी. हो म्हणे माय बघ, काहीतरी जास्तच पड़ी गया. इसको ऐसे हिला लेने का. अशी काय म्हणतात, ढवळवायची, हलवायची ती कॉफी. मिक्स करायची. मग त्यानंतर टाकायचे साखर. साखर टाकल्यावर बद साखर पडते. साखर पण मस्त मिक्स करायची. असं वाटतं कॉफी जरा जास्तच झाली. साखर झाली. हां, राहिलं दूध. दूध बाहेर पडला तर तुला पण चांगलं हलवून घ्यायचं. ये हिलाव. अशी अंगावर पण पडते कधी कधी. हे चाय, सॉरी कॉफी. लोग चाय सुर के पीता, अपन कॉफी सुर के पियेंगे. पहिलीच कॉफी एकदम मस्त. मी पण शिकलो बया. तर पूर्ण आपली अशी कॉफी तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता आणि पिऊ शकता. हे पिल्यानंतर काय होईल माहीत नाही. ऐसी ढवणने का उसको पूरा का पूरा. ऐसे ढवणने के बाद वो शक्कर है ना,
वो पानी के जैसे पतला होकर पानी में मिक्स हो जाती है। तो अभी ढवलना हो गया है, अभी पीने का। तो ढवल के चाय पीने गोळे सुर के पिओ, कडू लागते जरा। हा नवीन ग्रुप तयार झाला आहे आणि याच्यात मीही जॉईन झालो आहे। अजून बाकीच्यांचं तर अजून नावही माहीत नाही। लवकरात त्यांच्या सोबतची राईड घ्यायची आहे लावून। आता नेक्स्ट टाइम कुठं राईड होते कुठं नाही, त्यावेळेस जाऊ। कामानिमित्त काही उमजत नाही, कसा टाइम काढतो ते मलाच माहिती आहे। तर आपले भरपूर असे ब्लॉग स्टॉप झाले आणि त्याच्यात मोठी बात म्हणजे मोठं लॉस ते म्हणतात ना, दुष्काळात 13वा महिना हा तोच आहे। मोबाईल लॉस झाला आहे, त्याचा पूर्ण डिस्प्ले गेला आहे, तो चालतही नाही। तर असंच काही लाईफ चालू आहे भरपूर। चला तर आता फ्रेश हो, मग भेटू परत फ्रेश झाल्यानंतर। बाय। तर झाली आपली तयारी, निघू आता राईडला परत अशा नवीन जागेवरती आणि एन्जॉय करू आपली लाईफ। तर निघू, परत भेटू एका नवीन व्हिडिओत, नवीन प्रवासात, नवीन जागेवरती। तोपर्यंत काळजी घ्या तुमची, तुमच्या स्वतःची, तुमच्या फॅमिलीची। जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय भारत।